नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी 98. महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि ताज्या घडामोडी सर्वात जलद आणि अचूकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवणारे. चला सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून. नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रापासून जगभरातील काही मोठ्या आणि धक्कादायक घडामोडींवर नजर टाकणार आहोत. चला सुरुवात करूया. बीडच्या भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी त्यांच्यासोबत भाऊ आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. धनंजय मुंडेंनी शायरीद्वारे मनातील भावना व्यक्त करत बहिणी पंकजा मुंडेंनी कठीण काळात दिलेल्या आधाराची आठवण करून दिली. मात्र या विधानावर करुणा शर्मा मुंडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट भाऊ बहिणीच्या नात्यावर, साखर कारखान्यांवर आणि राजकारणातील गुंडगिरीवर जोरदार टीका केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्धाबाबत धक्कादायक खुलासा केलाय. 3.5 वर्षापासून सुरू असलेल्या या युद्धात रशिया अजूनही विजय मिळवू शकला नाही हा प्रश्न सर्वांना पडला होता. यावर पुतिन यांनी सांगितलं की युक्रेनच्या मागे नाटोची ताकद उभी आहे, म्हणून हे युद्ध लांबत आहे. या संघर्षाचा परिणाम आता संपूर्ण जगावर जाणार